वर्ष स्वागत करतो, कारण आमच्या माया दादासोबत ते कायमच शाळेत होते. आणि विनायक दादांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. संपूर्ण पेण तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न अगदी प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मांडताना त्यांना पाहतोय. हॅलो, इथे मात्र स्क्रीनवर या स्पर्धेला ज्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे ते सगळे आपण बघतोय. आमचे अनिल डाके काका यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि मी थांबतोय, आपण लगेचच या समालोचन कक्षाकडे वळूया. रायगड भूषण सुशांत मोक्कल सर आणि त्यानंतर मला वाटतं रायगड भूषण हा पुरस्कार मला वाटतं महेंद्र बुवांना देखील मिळाला. आणि तेच मला वाटतं बऱ्याच धोंडूकाका मैदानावर पिरकोनच्या मैदानावर त्यांना खेळताना बघितलं होतं कलवे गावाचं प्रतिनिधित्व करताना. आज मात्र पुन्हा एकदा ठकाठका गाठ पडली आहे. मी प्रवीण ठाकूर वशेणी उरण आपलं सर्वांचं स्वागत करतोय. घेऊन चलतोय मनसे चषक 2026. आता एक मानाची अभिमानाची स्वाभिमानाची आणि कर्तृत्वाची स्पर्धा बघायला मिळते. पेणच्या या महानगरपालिकेच्या मैदानावर आपण बघतोय एक जबरदस्त लढत बघायला मिळेल. एका बाजूला शर्वरी इलेव्हन भाल, विपक्ष आदर्श कळवे. आदर्श कळवे संघ फलंदाजी करताना दिसेल. स्ट्राईक एंडकडे असेल मात्र महेंद्र बुवा आणि नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र पाटील. यस, ग्रीन सिग्नल मिळतोय आणि पहिला चेंडू टाकण्याच्या प्रतीक्षेमध्ये पहिला स्ट्रायकर गोलंदाज आहे प्रतीक. शर्वरी इलेव्हन भाल संघाचा एक आक्रमक स्ट्रायकर गोलंदाज, वेगवान गोलंदाज, 1 नंबरची जर्सी असणारा हा गोलंदाज सामोरा जाईल महेंद्र बुवा. आणि तेवढा ताकदवान फलंदाज देखील आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू फसलाय. बघूया, ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र संधी दवडली आहे. हॅलो चेक. इथे मात्र विशेष सूचना आहे, जी आपण मालिकावीरासाठी जो प्राइज आहे तो टॉप 4 मध्ये जे संघ दाखल होणार आहेत त्यामधीलच 4 संघांमधील जो सर्वोत्तम खेळ करणारा खेळाडू असेल त्यालाच मालिकावीराचा चषक, मालिकावीराचं बक्षीस देण्यात जाणार आहे. याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. टॉप 4 मध्ये पोहोचणारा जे 4 संघ असतील त्यामधीलच खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी क्वालिफाय असेल, याची आपण नोंद घ्यायची. आणि व्यासपीठाच्या उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्कूटीसाठी लकी कुपन इथे सुरू झालेले आहे. 200 रुपये प्रति कुपनची रक्कम असेल. यस, धन्यवाद सर. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि फेकून दिलाय पहिला फ्लॅट षटकार. इट्स अ बिग हिट. सामन्यामधील हे मॅन ऑफ द सिरीज करता जे पॉइंट्स असतील ते पकडले जातील. टॉप 4 मध्ये दाखल होणारे ज्या टीम्स असतील तेच गुण काउंट केले जातील. हे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. घर बसल्या लाईव्ह बसणारे जे खेळाडू असतील उर्वरित त्यांनीही लक्षपूर्वक ऐका. फटका फसलाय परंतु तेवढ्या ताकदीने जर रनआउटचा धोका, क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि घडलंय का, एक धाव सहजगत्या पूर्ण केली. 12 नंबरची जर्सीने जो फटका खेळलाय ना, तो फटका खेळणं कधी अशक्य असतं, परंतु ताकद, नसाकद आणि टायमिंगचा त्रिवेणी संगम आणि फ्लॅट षटकार नोंदवलाय. आता मात्र स्ट्राईक महेंद्र बुवा. प्रतीक 1 नंबरची जर्सी कमबॅक करताना दिसतीये. खरं तर आचारसंहिता आहे गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणूयात. पुन्हा एकदा का आणि नक्की 4थ्या स्टंपवर ठेवलाय चेंडूला, खालच्या पट्टीतला चेंडू ठेवलाय आणि चेंडू जातो तो निर्धाव. यस, प्रतीक आता मात्र लाईन लेंथवर परतताना दिसतोय. बाकीचं काम एसटीना चिटकून असणारा नक्कीच यष्टीरक्षक करताना दिसतोय. धाव संख्येला थोडासा आळा घातलाय. फटका पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन होताना देत. निसर्गाचा नियम आहे, जिथं मिळन नाहीये तिथं उत्पत्ती नाही, परंतु सिंगल का होईना एक धाव मिळतीये आणि ही धाव अतिशय महत्वाची आहे. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा जो मनतोय होता आदर्श कळवे संघाचा, तो मला वाटतं थोडासा थांबवताना दिसतोय हा प्रतीक नावाचा गोलंदाज. कारण तो एक गोष्ट नक्कीच सांगेल, शांत आणि संयमी सुरुवात आदर्श कळवे संघाची बघायला मिळते. धावा दापटल्यावर बघायला मिळतात. बिनबाद 9च्या घरात 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सामने बघतोय.
शॉर्ट पुल केलाय, काय जबरदस्त क्लास क्लास आणि क्लास, हवाई हल्ला झालाय आणि फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट, षटकार. वर्ष महाराजांना जाऊन झालीत, परंतु आजही जन्मलेल्या बाळाच्या तोंडून आपसुकेच छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं ना की आपसुकेच जय येतोय. हा मान माझ्या राजांचा आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काय क्लासिकल इनिंग्स बघायला मिळत आहेत, क्लासिकल फटके लगावले जात आहेत. दोन्ही बाजूला आग लावणारी फटकेबाजी बघायला मिळते. महेंद्र पाटील अर्थात बाबू जो आहे 12 नंबरची जर्सी ही घोंगावताना दिसते. हे वादळ मैदानावर घोंगावताना दिसतंय. अफलातून दर्जाची प्रतीकला देखील सोडलं नाही, झंझावात निर्माण केलाय महेंद्र पाटील अर्थात या बाबू नावाच्या फलंदाजानं. 12 नंबर म्हटलं ना तर युवराज सिंगची आठवण येते. नवीन गोलंदाज येतोय, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रेला आता करामत करावी लागेल. आपल्या या पहिल्या षटकामध्ये जो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावांचा मार पडलाय प्रतीक नावाच्या गोलंदाजाला, आता मात्र त्याला कुठेतरी संरक्षित करावं लागेल. 4 षटकांचा सामना म्हटला ना तर प्रत्येक षटकामध्ये जास्त, काल देखील आपण बघितलं होतं 253 धावा चेस होतील की काय ही भीती निर्माण झाली होती. सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये, कोणताही पण विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. त्यामुळे बेसावत राहून क्रिकेटमध्ये चालतणार नाही. काल देखील 7 धावांनी फक्त पराभव, जरी इंग्लंडने पकडला असला तरी क्लासिकल फटकेबाजी बघायला मिळाली. जबरदस्त फटका, अलंकारपेट फटका खेळलाय, एवढं फेकला जाईल तद्वत मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. या सिंगल धावेने धावपळ खालता ठेवलाय. 16 धावा धावपटलावर बघायला मिळते. क्रिकेटमध्ये खरं तर 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उजवण्याकरता 4 अक्षरांची मेहनत महत्वाची असते. परंतु मी हा एका अक्षर अर्थात मी पण ना जर आडवा आला ना तर एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होतं. म्हणजे आयुष्यामध्ये नम्र होऊन राहा तरच तुम्ही यशाची शिखरं गाठाल, ही या निमित्ताने सांगून जाईल. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, परंतु चेंडू अडवला जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. आणि 12 नंबरची जर्सी पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच सुरक्षित येताना दिसतीये. आणि धावा धापडल्यावर बघायला मिळतील. तब्बल या सिंगल धावेनं धावपलं खालता ठेवलाय. 17 धावा. सर सांगतील की 17वर खतरा कोणाचा असेल, कारण 17 धावी नक्कीच थोडीशी घातक म्हणेल. 13 नंतर 17, आता बघूया काय होईल, कोणासाठी घातक असेल. या 17 धावेवर खतरा होईल का. फटका क्लास आहे, परंतु चेंडू अडवला जाईल. 1 तर धाव पूर्ण केली, ती सिंगल धावेनं का होईना ती जो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जो आहे ना, म्हणजे मानसिक दबाव मिळतोय. वा क्लास फटका आणखी, परंतु वज्रमुठी झेल पकडला जाईल. यस, आणि झेल पकडला गेलाय आणि पहिला शिलेदार टकमक टोकावरून ढकलून दिलाय. सुशांतने अप्रतिम झेल टिपलाय. म्हात्रे कावा लक्षात ठेवा, अर्थात राहुल म्हात्रेला संरक्षित करण्याकरता जबरदस्त. आणि बाबू नावाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर, ज्यानं 2 हवाई हल्ले चढवले होते, त्या 12 नंबरची जर्सी मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसते. अजित पाटील इन ॲट नंबर 3, अजित पाटील नावाचा फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. अजित मोकल मैदानाकडे रवाना झालाय. परंतु एक गोष्ट सांगेन, कलवे गावामध्ये मला वाटतं 14 ते 15 टीम्स बघायला मिळत आहेत आणि त्यातल्या 5 टीम या स्पर्धेमध्ये आहेत. म्हणजे जवळपास अर्धी जी फी असेल ना, ती अर्धी फी इथं या कलवे गावातून उपलब्ध झालेली दिसते. सोपा नाही, क्रिकेटचं वेळ आहे. प्रत्येकाला वाटतं की मी रुपेश दादा पाटील साहेबांच्या या चषकामध्ये दिसलो पाहिजे, ही अभिमानाची मानाची स्पर्धा मी खेळलो पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी कलवे गावाचं नेतृत्व करणाऱ्यांना मात्र आदर्श कलवे थोडीशी आता डगमगली आहे. कारण राहुलनं काय अप्रतिम गोलंदाजी परीक्ष करते. त्या गोलंदाज पुन्हा एकदा क्लासिकल फटका लगावला गेला, तोपर्यंत चेंडू अडवला जाईल. जिथं ज्यानं झेल पकडला होता अर्थात तो सुशांत म्हात्रे, त्यानं पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. सिंगल धाव मिळतीये. या सिंगल धावेने धावपलं खालता अडवलाय. धावा मात्र बघायला मिळतील 19 धावा, 1 बाद 19. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र
आता जर या दोन्ही फलंदाजांकडे जर फोर व्हीलर गाडी असेल ना तर ती त्यांना चौथ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. फटका ब्लॉकलचा चेंडू खणून काढलाय, पायांच्या बोटांना चेसणारा चेंडू, पण तो सुंदर क्षेत्ररक्षक अर्धवर्तुळाच्या बाहेर जाऊन ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, फेकलाय, तद्वत मात्र सिंगल धाव. आता मात्र गिअर चेंज करावं लागेल. तिसऱ्या षटकाचा निर्वाळा झालाय. धावा दापटल्यावर केवळ आणि केवळ 20 धावा आता मात्र अंतिम षटक पूर्वार्धामधील बघायला मिळेल. परंतु या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करावे लागतील. काल 253 धावा या होता होता वाचल्या. 2 षटकानंतर मात्र चेंज करायचं होतं. 2च षटकं माफ करा. धावा दापटल्यावर आहेत 20 आणि उर्वरित आता एंड चेंज करावा लागेल. पंचांनी देखील याच्याकडे लक्ष द्या. पाणी घेऊन जायचं मैदानाकडे. 12वे खेळाडू अलर्ट राहायचा आहे. 2 षटकानंतर आपण पाण्याच्या बॉटल्स घेऊन मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. 20 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. 10च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी मात्र एक फलंदाज बाबू नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर 12 नंबरची जर्सी मात्र या डगआउटमध्ये शांत बसलेली दिसते. आता मात्र उर्वरित 12 चेंडूचा खेळ आहे पूर्वार्धामधील. आता मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल. आता गिअर चेंज करावे लागतील फलंदाजीमध्ये, कारण सिक्सरचे जे चेंडू आहेत ना, जर प्रॉपर रडारवर चेंडू आले तर ते सहज दिल्या सीमापार होऊ शकतील. म्हणजे 4 षटकामध्ये 50 ते 55 धावा हे होणं गरजेचं आहे खरं तर, असं म्हणूयात आपण. कारण या धावा डिफेंड होतील हे आम्ही प्रिडिक्शन करू शकत नाहीये, परंतु 50 ते 55 धावा असल्या तर एखादा आव्हानात्मक स्कोर आपल्याला बघायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा दापटल्यावर महेंद्र बाबू मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. गोलंदाज सुशांत मात्रे व्यक्तिगत पहिलं आणि ज्याने झेल पकडला होता तोच सुशांत मात्रे गोलंदाजी करता येताना दिसतोय. संघाची गरज ओळखून त्याकडे क्षेत्ररक्षण षटक सोपवले कर्णधारानं आणि कर्णधार आता त्याच्यावर सुटकेचा निश्वास सोडेल का? कारण पहिला चेंडू खेळण्यासाठी जो सलामीला आलाय अर्थात महेंद्र बुवा दिसत आहेत, ते कशा पद्धतीने खेळतील ते बघणं गरजेचं आहे. आता अटॅकिंग मोडमध्ये त्यांना यावं लागेल कारण बॅटचा स्विंग बघता असं जाणवत आहे. पहिला चेंडू स्टेट ड्राव द काउंट खेळला, फेकून दिलाय, परंतु चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल तेव्हापर्यंत सिंगल धाव. खरं तर क्षेत्ररक्षकांना खूप सुवर्ण संधी आहे. अगदी डाय जरी मारल्या ना जॉन्टिरो स्ट्राईप तर या मैदानावर काही त्यांना होणार नाही, इजाच होणार नाही आहे. इतकं जबरदस्त मैदान बघायला मिळतंय. त्यामुळे सिंगल धाव मिळते आणि या सिंगल धावेने संघ पुढे सरकलाय. 21 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. 1-21. उर्वरित अजूनही 11 चेंडूचा खेळ पूर्वार्धामधील शेष आहे. आपण लढत पाहू शकाल. कळवे विपक्ष भाल, दोन्ही मातब्बर टीम आहेत आणि या 2 मातब्बर टीमची लढाई बघायला मिळते. मनसे चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा स्टेट पद्धतीने मारला, फटका खेळला, अलॉंग कार्पेट फटका जमीनला गुदगुल्या करत चेंडू आला. 1 धाव, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण झाली आणि या 2 धावांनी संघ मात्र पुढे आहे. सिंगल डबल आणि तिसरी धाव म्हणजे फुकटची कल आणि बघायला चल ज्याला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. साजबाज आणि ताज अशा मिळतात 3 धावा, जिथं एक धावेनं देखील एखादा संघ पराभवाच्या छायेत जातोय. आपण न्यूझीलंडला बघितलं असेल, 2 सुपरवर ठरले आणि मग विजेतेपदाचा मुकुट जो होता वर्ल्ड कपचा तो इंग्लंडच्या माथ्यावर गेला होता. सुपर ओव्हर झाल्यानंतर काय घडतं हे मात्र नंतर कळेल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं अगदी रिप्ले ऍक्शन करून दाखवण्यात मिळत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू अडवला जाईल तेवढं काय घडलंय, सिंगल धाव मिळते. स्कोरर मित्र माझे सर सांगतील की धावा पटला केवळ आणि केवळ 1-25 धावा. सिंगल डबल धाम से कुछ नहीं बनता, टुकू टुकू से कुछ नहीं होने वाला. हवाईला व्हायला पाहिजे. महेंद्र मात्र जो बाबू आहे तो मात्र आतून निराश आहे. बॅट आणि चेंडू मध्ये समीकरण बिघडते. खरं तर स्लोअर वनचा वापर केला असं वाटलं होतं महेंद्र पाटील यांना की कुठंतरी मोठ्या फटका मारण्याचा जो स्विंग होता तो हवा थोडीशी काढून घेतली आणि मात्र सिंगल धाव मिळणार नाहीये. चेंडू जाईल तो निर्धाव. याच्यानंतरचा सामना जो असेल तो वरद विनायक रामवाडी विपक्ष आदेश कळवे. दोन्ही संघ नायकांनी रेडी राहायचं आहे टॉसविन करता. हा पहिला पुकार असेल. वरद विनायक रामवाडी विपक्ष आदेश कळवे. सिंगल धाव मिळते आणि या सिंगल धावेने फरक पडत नाहीये कारण भाल संघ खरोखर अप्रतिम गोलंदाजी करतोय. करकचून ब्रेक लावलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सुपर गोलंदाजीचं प्रदर्शन शर्वरी 11 भाल संघ करताना दिसतोय. फटका जबरदस्त आहे परंतु पुन्हा एकदा 1 धाव की जमीन कार्पेट आणि बंदुकीतून निघाली गोळी सुसाट वेग आणि हा 1 सीमारेषे पलीकडे चेंडू जाईल. चौकार.
स्पीडअप करा, सामना स्पीडअप करा, वेळ घालवू नका. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा वॉर्न केलं जात आहे. वेळ वाचवा, खेळ वाचवा. का तर फार मोठं काही एवढं झालेलं नाही आहे. 3-3, 4-4 षटकार बसलेलेच नाही तर एवढी टीम मिटिंग घेण्याची गरज नाही आहे. तुमचं चौथं षटक कोणाकडे असेल हे प्रत्येकाने अगोदरच सेट झालं पाहिजे. हाणामारीचं शेवटचं षटक असेल आणि हे शेवटचे षटक घेऊन येईल गोलंदाज. तुषार वर्तक येतील. शर्वेल 11 भाल विपक्ष आदर्श कळवे. याच्यानंतरचा सामना वरद विनायक रामवाडी विपक्ष आदेश कळवे. नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण आपलं स्वागत आहे. विनंतीचा पहिला पुकार असेल. इनिंग संपण्या अगोदर नाणेफेक झाली पाहिजे. आयोजकांच्या वतीनं आपणास वॉर्न केलं जात आहे. रुपेश दादा पाटील साहेबांच्या अकल्पत नेतृत्वाखाली मनसे चषक 2026 थर्रार भाऊ शकाल. रोमांच थर्रार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळी भेदणारी विरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे. मनसे चषक 2026 थर्रार पेन नगरीमध्ये आपण बघतोय ही स्पर्धा रंगते आणि प्रचंड मोठा हल्ला बघूया. आणि स्क्रीनवर धडकलाय, सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि खेक बेधडक षटकार. छत्तीस धावा या षटकारानं बघायला मिळत आहेत. हा वारू उधळलाय कारण त्याला माहिती आहे आता मात्र धावा घेणं गरजेचं आहे. कारण भाल संघ तेवढा ताकदवान संघ आहे आणि त्यांची देखील फलंदाजी तेवढी ताकदवान आहे. म्हणून अजित मोकोल ऑन फायर. पहिला षटकार फेकून दिलाय. वा जबरदस्त फटका तेवढ्या ताकदीने खोदून काढलाय. चेंडूला अडवला जाईल, फेकला जाईल. तद्वत घडलंय काय? सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो क्लोज मध्ये येईल. तद्वत एकच धाव बघायला मिळतीये आणि एका धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. 37 धावा धापटलावर आणि विचार केला तर एकच फलंदाज मैदानाच्या बाहेर आहे तो म्हणजे महेंद्र बुवा. अर्थात 13 धावसंख्येवर तो बाद झाला. आणि तदनंतर घडलंय काय तर आता मात्र गिअर चेंज केले. एका बाजूने बेधडक फलंदाजी करण्याकरता जो अजित मोकल आहे तो नॉट केलाय. पण तो सलामीला आला जो फलंदाज आहे ना महेंद्र बुवा यांनी आपल्या आता कर्तृत्वाला साजेसा खेळ करायला पाहिजे. 40+6 खेळाडू आपल्या गावासाठी खेळतोय, नावासाठी खेळ करेल का? याच दरम्यान सिंगल धाव कट केलाय. त्याला जे पाहिजे होतं ना, जे कलवी संघाच्या गोटातून ज्याला जी सूचना आली होती नेते डगआउट मधून ती सूचना मात्र त्याचं पालन करताना तंतोन दिसतोय. जो वारू उधळलाय त्याला स्ट्राईक एंडकडे आणण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि अजित मोकल आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे आहे. तुषारनं चांगली गोलंदाजी केली. बॉडीचा वेध घेणारी गोलंदाजी बघायला मिळते. उंच पुऱ्या ताकदवान महेंद्र बुवांना मात्र काही फार मोठ्या फटका मारू दिलेला नाहीये. परंतु सिंगल धाव जे कलवा संघ अपेक्षित करत होतं ते घडतंय सध्या तरी. शॉट ऑन पुल केलाय. आणखी एक बाहुबली. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. स्लॉटच्या पलीकडे प्लॉटच्या बाहेर फेकून दिलाय. सचिन रमेश तेंडुलकर मधून हा दुसरा हल्ला केलाय. अजित मोकल ऑन फायर. .92 नंबरची जर्सी आक्रमण करते. लाजवाब प्रदर्शन बघायला मिळतंय अजित मोकलच्या माध्यमातून. हा प्रकारचा चेंडू तुषारला फेकून दिलाय. हे सिक्सरचे चेंडू आहेत दादा. हा प्रकार ज्या वेळी येतील तेव्हा मोठा हल्ला होईल. वा फटका जबरदस्त आहे. परंतु दुसऱ्या धावेकडे नक्कीच अजित मोकल सरसावेल का? रनआउटचा धोका संभवतोय. परंतु स्ट्राईक एंडकडे अजित मोकल पाहिजे म्हणून टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. अर्थात आदर्श कलवे संघाच्या गोटातून धावा पडल्यावर बघायला मिळत आहेत 46. एका गाड्याच्या मोबदल्यात अर्थात महेंद्र बाबू मात्र मैदानाच्या बाहेर आहे. पण तदनंतर मात्र अजित मोकलनं मैदानावर आग लावली आहे. 46 धावा पडल्यावर बघायला मिळत आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात या षटकातील अजूनही मला वाटतं शेवटचा अंतिम चेंडू असावा तुषारचा. फुल टॉल बीमर फेकला गेलाय की काय? यस पंचांनी दंडित देखील केलाय आणि भुर्दंड बघायला मिळेल. तुषार रनआउटचा धोका संभवतोय आणि पंचांचा इशारा काही. यस नक्कीच अजित मोकल बॅक टू द पेव्हिलियन.
क्रिकेटच्या परिभाषेतील ही आत्महत्या म्हणावं लागेल, गरजच नव्हती. आणि कपाळावरचं कुंकू अबाधित राहिलंय. त्या जाणता राजाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन करूया. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा आणि फ्री हिट ऑन असणार आहे. बंटी मात्रे सर आणि हनुमान नाईक सर नक्कीच ऑन करताय. फटका फसलाय, ध्येय पकडावा लागेल आणि पकडलाय, परंतु रन व्हायला पाहिजे. एक धाव पूर्ण झाली. मला वाटतं काही फ्री हिट असल्यामुळं हा फलंदाज बाद होऊ शकत नाही. सिंगल धाव तर नक्कीच मिळते, परंतु या सिंगल धावेनं धावफलक बघायला मिळेल. 49 धावा धापटल्यावर बघायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयासाठी करायच्या 24 चेंडू 50 धावांची गरज आहे. 24 चेंडू 50 धावा. याच्यानंतर आपण पाहू शकाल इलेक्ट्रिक स्कूटी करता 200 रुपयाची कुपन आहे. ते निकेत मोकल सर अगदी आमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. 3 दिवस कुपन्स बघायला मिळतील आणि कुपन्सची प्राइस 200 रुपये आणि जो भाग्यवान विजेता असेल त्याच्याकरता इलेक्ट्रिक स्कूटी हे विशेष आकर्षण असणार आहे. ज्यांना कोणाला कुपन्स घ्यायचे असतील तर उजव्या बाजूला निकेत मोकल सर मॅन फ्रॉम कळवे आपल्यासोबत जोडले गेलेत. तदनंतर याच्यानंतरचा सामना वरद विनायक रामवाडी विपक्ष आदेश कळवे. दोन्ही संघांना विनंती आहे, संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. चोवीस चेंडू 50 धावांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांचा नियम आहे. त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. मैदानाचा ताबा घ्या कळवे संघ. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही स्वागताला. शब्द फुले ही स्वागताला. सर्वप्रथम या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला आदरणीय अतिथी म्हणून ज्यांचं विशेष अतिथीगण करण्याची संधी मिळालेली आहे असे पेण पोलीस स्टेशनवर अगदी उत्तम पद्धतीने प्रशासकीय कामकाज पाहत संपूर्ण पेण परिसराला कायद्याच्या दृष्टिक्षेपात आणणारे माननीय श्री बागुल साहेब आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. बागुल साहेबांचं इथे यथोचित आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार रुपेश दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय बागुल साहेबांचे इथे स्वागत करायचं आहे. स्वागत स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध. स्वागत स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध. स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध. स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध. स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. स्वागत म्हणजे संस्कारांचे लेणे. श्रद्धेचे आसन स्नेहाची सुमने. श्रद्धेचे आसन स्नेहाची सुमने. बागुल साहेब तुमच्या स्वागतासाठी आतुर झाली मने. आतुर झाली मने. बागुल साहेबांचं इथे मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि आपण बघतोय जिथे आपण 4 सिंह असणारा ही सुंदर प्रतिमा बघतोय, जिथे 3 सिंह तुम्हाला बघायला मिळतात. सारनाथच्या अशोक स्तंभाचं ते प्रतीक आणि त्याचंच प्रशासनाचं प्रतीक आपण इथे बागुल साहेबांना देऊन या स्पर्धेचं यथोचित त्यांचं स्वागत करतोय. तदनंतर आदरणीय दादर सागरी पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI ब्राह्मणे साहेब यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय. उत्साहाचा आनंदाचा चैतन्याचा मेळा. उत्साहाचा आनंदाचा चैतन्याचा मेळा. ब्राह्मणे साहेब तुमच्या स्वागतासाठी हा शब्दांचा सोहळा. हा शब्दांचा सोहळा. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक अतिशय उत्तम असं सन्मान चिन्ह जिथे आपण बघतोय राजदंडाची प्रतिकृती जर आपण पाहिली ते आमच्या पोलीस बांधवांना नक्कीच माहीत असेल. ही राजदंडाची प्रतिकृती आपण देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान इथे करतोय.
वा, अगदी 24 तास जनसेवेचा वारसा, जनसेवेचा वसा इथे घेतणारे आदरणीय बागुलसाहेब यांना माझी विनंती आहे आयोजकांकडून की आपण या सुंदर स्पर्धेला आपण आपल्या शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. मनसे चषक वर्ष 5वे. माझं सौभाग्य आहे की मी इथे दुसऱ्यांदा इथे हजर होतोय आणि दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचे ह्या सामन्यांचं उद्घाटन करतोय. एक सर्वात महत्त्वाची चांगली बाब, पेन तालुक्याला सुंदर मैदान मिळालं आहे ते पेन शहरामध्ये, आणि त्या शहरातल्या चांगल्या मैदानावरती असे मॅचेस होत आहे. आमचे मित्र रुपेशदादा पाटील यांचं हे आयोजन अतिशय उत्स्फूर्त, सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांना त्याचा लाभ घ्यावा. जे जे संघ आलेत, आता जी मॅच चालली कळवे आणि भाल, या दोन्ही टीमला, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. रुपेशदादा, खूप चांगलं नेतृत्व, खूप चांगले मॅचेस तुम्ही घडवतायत. मुलांना तुम्ही खूप चांगला चान्स देत आहेत. तुमच्याही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. दृष्टिकोन हा आपल्या मनाचा आरसा असतो आणि ते नेहमीच आपले विचारच परावर्तित करून असतो. असेच उत्तम विचार ज्यांच्या वक्तृत्वातून परावर्तित झाले असे बागुल साहेबांचा आपण स्पर्धेच्या जनकांच्या वतीने मनपूर्वक आपण अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राकडे वळूया. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. रुपेश म्हात्रे नावाचं वादळ या मैदानावर घोंगावताना दिसतंय. एक चौकार, एक षटकार, परंतु फटका फसलाय. अर्धवट झेल पकडावा लागेल आणि झेल पकडला गेलाय आणि पहिला शिलेदार रुपेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. रुपेश दादा पाटील साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं आणि पर्व 5व्या मधलं काय दिमागदार आयोजन बघायला मिळत आहे. शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, कार्यतयांचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकांना तयाचा धाक आहे. कारण रुपेश दादा पाटील साहेब या रायगडचे नाक आहेत आणि काय अफलातून सामना बघायला मिळतोय त्यांच्या नेतृत्वाखालची. मनसे चषक 2026 मध्ये पहिल्या 2 चेंडूवर हल्ले चढवल्यानंतर कमबॅक बघायला मिळतंय. रुपेश मात्र पोलीस दलामध्ये कार्यरत होते, मात्र ते मात्र बाद झालेत सध्या तरी. आपण असा विचार करूयात, तिसरा चेंडू खराब दर्जाचा होईल का? येस, क्वालिफाईड पंच हनुमान नाईक सर सांगतील. आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये, अर्थात बिली बावडन ज्या पद्धतीने असतात ना त्या पद्धतीने त्याची स्टाईल आहे आणि त्यांनी सांगितलं इट्स वाईट डिलिव्हरी. नियम क्रमांक 36 सांगतोय. आव्हांता धावसंख्येत भर पडते. 11 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. बघा ट्रिपल 1 बघायला मिळत आहेत. 1-1-1. पण तो 24 लाईव्हच्या माध्यमातून या मैदानावरचा गवत ना गवत, खडा ना खडा अगदी पारदर्शकपणे इथं आपल्याला बघायला मिळतंय. एक श्वान देखील मैदानावर बघायला मिळतंय. ठाप ट्रॅकरचा चेंडू फसलाय चेंडू आणि 18 नंबरची जर्सी पकडेल झेल, अर्थात तो क्षेत्ररक्षक आहे सुमित मोकलनं पकडलाय झेल आणि फलंदाजाचा खेळ झालाय समाप्त. तुषार नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. येस, एकच वादा रुपेश दादा आणि काय दमदार आयोजन. खरं तर ही स्पर्धा ठेवणं खूप सोपं नाही आहे. एखाद्याही लग्न समारंभ परवडला, पण स्पर्धा ठेवणं खूप नाही. कारण सोपं यासाठी नाही आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानात पडत नाही सुखरूपरित्या तोपर्यंत टेन्शन असतं. मी विनंती करेन, याच्या नंतरचे लढती आहेत सर जरा करा. हॅलो, रामवाडी वरद विनायक रामवाडी आणि आदेश कळवे, चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण शेवटचा पुकार असेल सर. खूप मोठी प्रचंड करडी शिस्त आहे, आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचं आहे.
याच दरम्यान जाऊया सामन्याकडे. सामना अतिशय जबरदस्त आहे. 11 धावा, फटका क्लास आहे आणि क्रिकेटचा मादक सौंदर्य जमिनीला घासतात, चाटत पुसत सीमा रेषे पार, चौकार. येस, फटका क्लास आणि आणखी एक दणका, रिफ्लेक्शन, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. अगदी बंदुकीतून निघालेली सुसाट वेग, आणखी एक दर्जेदार चौकार. धन्यवाद आदेश कळवे आणि वरद विनायक रामवाडी या संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. ते थांबलेले आहेत आणि सन्माननीय सुदेशी संसारे साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे यायचं आहे. इथे टॉस बॉक्स आपण बघतोय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. एका बाजूला आदेश कळवे हा जबरदस्त संघ आणि विरोधात वरद विनायक रामवाडी गणपरायाचं नाव असणारा संघ. दोन्ही खेळाडूंना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 4 षटकांचा सामना, कंपल्सरी चेसिंग आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणारे, तोही वेस्ट व्हायचा नाही. कळवे विपक्ष रामवाडी या दोन दिग्गज संघाविरुद्ध नाणेफेकीचा कौल रुपेश दादा पाटील आणि त्यांच्या समवेत असणारे आमचे सन्माननीय अतिथी यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेक बघायला मिळेल. नाणेफेक करताना छापा किंवा काटा ओरडला जातो, परंतु मी म्हणेन कर्तृत्वाची छापच अशी असावी की यश नावाचा जो काटा आहे तो आपल्याकडे झुकलाच पाहिजे. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. इथे मात्र आदेश कळवे या संघाच्या बाजूने निर्णय लागला. इथे आपण छान फोटो सेशन घेतोय आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण या दोन्ही कर्णधारांशी चर्चा करणार आहोत. आदेश कळवे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. काय म्हणशील, स्पर्धा कशी वाटते खेळताना? पहिलाच सामना तुमचा आहे पहिल्या फेरीत. स्पर्धा खूप छान आहे. या ग्राउंडवर सर्वांचं खेळण्याचा हे असतो, स्वप्न असतो. तुमच्याकडे पाहतोय आपण, खूप जबरदस्त संघ आहे. स्पर्धा खेळताना कसं वाटतंय? नाही, स्पर्धा नेहमीच चांगली असते. रुपेश भाईंच्या मॅचेसची आम्ही नेहमी आतुरतेने वाट बघत असतो, कारण पेणमध्ये पहिली रजनी स्पर्धा ही त्यांचीच असते आणि पेण नगरपालिकेचं ग्राउंड बघितल्यावर इथे खेळायला कधी पण चांगलंच वाटतं. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आदेश कळवे वन द टॉस अँड दे चूज बॉल फर्स्ट. 20 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. 50 धावांचं लक्ष असताना जमिनीला घासत चाटत पुसत पुन्हा एकदा चेंडू आलाय. 13 नंबरची जर्सी उचलेल, चेंडू फेकेल, तद्वत घडलंय काय. सिंगल धावाचा रूपांतर दुसऱ्या धावेत केला गेलाय. सुपर रनिंग बिटिंग बघायला मिळते बाल संघाची. दोन्ही संघचे जे खेळाडू आहेत ते नक्कीच ताकदवान आहेत, परंतु या ताकदवान मैदानावर जर खेळायचं असेल ना तुम्हाला, तर ड्यू फॅक्टर खूप महत्वाचा आहे. अगदी थोड्या वेळानंतर ड्यू देखील बघायला मिळेल मैदानात. त्याच्या अगोदर मात्र ज्या धावा आहेत त्या धावताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. फटका फसलाय, फटका फसलाय आणि नक्कीच पकडला जाईल झेल. 92 नंबरची जर्सी अर्थात महेंद्र बाबून झेल पकडलाय. अजित मोकलनं झेल पकडलाय आणि संपलाय खेळ. राहुल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाकडे रवाना झालाय. 8 नंबरची जर्सी अर्थात साईश्वर मात्रे मैदानाकडे रवाना झालाय. एका बाजूला धावसंख्या चांगली आहे, परंतु एका माकोडपाठ विकेटच्या जात आहेत त्या मात्र भाल संघाला घातक सिद्ध होत आहेत. कलवा संघ मात्र शांत परंतु सावध आहे. त्याला माहिती आहे 50 धावा काही मोठ्या नाही आहेत या मैदानावर. जर गॅप शॉट शोधले भाल संघानं तर काही करू शकतं, म्हणून भागीदारी करू द्यायची नाही आहे. महेंद्र पाटील असतील, महेंद्र बुवा असतील आणि अजित मोकल असेल, तो तेच सांगतोय आपल्या क्षेत्ररक्षकांना की काय करायचं आहे नक्की. संदीप पाटील आणखी एक ऑफटमच्या वरतून चेंडू, नक्कीच चेंडू द्यायला तो निर्धाव. अगदी पॉइंटच्या दिशेनं भरपूर वेळ होता, फटका खेळण्याचा चान्स होता. साईश्वर मात्रेला मात्र पहिलाच चेंडू डॉट आणि काही दबाव असतोय आणि हा दबाव झुगारून खेळ करावा लागेल. अर्थात साईश्वर मात्रे बरतावशी तो खेळ खेळतोय, परंतु आज काहीतरी वेगळा दबाव आहे. पेनच्या मैदानावर खेळताना वेगळा दबाव आहे.
ऑफस्टम्पच्या अगदी पुन्हा एकदा राईटम राऊंड द चा मारा असल्या कारणानं नक्कीच या वेगवान गोलंदाज जो डावखुरा गोलंदाज आहे ना, खरं तर या गोलंदाजाला एक दैवी देणगी असते. दोन्ही बाजूला चेंडू सिंग करण्याची ताकद असते आणि ती चेंडू सिंग करतो इथं संदीप पाटील. लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि आता भाल संघाच्या या साईश्वरवर दबाव टाकलाय. आणखी एक वा सुपर डिलिव्हरी. लगातारचे 3 चेंडू डॉट खेळलाय आणि जबरदस्त 19 धावा पहिल्या षटकामध्ये असल्यानंतर या षटकात धावा खर्च अवघ्या केल्यात त्या माणसानं, अर्थात संदीप पाटीलनं 3 एक विकेट देखील मिळवली. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा नक्कीच कलवे संघ या सामन्यामध्ये मुसंडी मारतोय की काय, आता यक्षभीती निर्माण झाली आहे. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत 28 धावा. धन्यवाद सर. आता त्यानंतर आपण अतिथीगणांचं स्वागत घेतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पेण तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न जे अगदी पोट तिडकीने आपल्या लेखणीतून मांडतात असे आमचे वरिष्ठ बंधू सामना स्पीड अप करा. विनायक दादांचं इथे आपण स्वागत करणार आहोत आयोजकांच्या वतीने. नाविन्याची आस उत्तमाचा ध्यास, नाविन्याची आस उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय अचूक नियोजन अभ्यासाची कास, परिस्थितीची जाण आव्हानांचे भान, परिस्थितींची जाण आव्हानांचे भान, विनायक दादा तुमच्या रूपानं आम्हाला लाभले अतिथींचे वरदान, आम्हाला लाभले अतिथींचे वरदान. आदरणीय पत्रकार आणि दादर गावचे सुपुत्र, संपूर्ण हमरापूर आणि पेण विभागामध्ये आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य पत्रकारितेचे जनक आपण म्हणतो, त्याच पद्धतीने दर्पण आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून आदरणीय विनायक दादा हे सादर करत असतात. विनायक दादांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक आपण स्वागत करूया. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण अतिथी लाभलेले सुदेशजी संसारे साहेब यांचंही आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. मित्रांनो, आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं. आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं आणि मागाहून चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. असंच आपलं व्यक्तिमत्व जेवढं साधं सालस तेवढीच किंमत आपल्या अस्तित्वाला सुद्धा दिली जाते. असा अस्तित्वाचा कीर्ती सुगंध सुदेशजी संसारे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण इथे करतोय. इथे या स्पर्धेची गोड आठवण, एक सुंदर सन्मान चिन्ह जिथे छत्रपतींची प्रतिमा अंकित आहे. इथे मात्र मोठा फटका पुल केलाय, सक्सेसफुल होईल का बघूया आपण. पंचांचा इशारा येणारच आहे. तदनंतर आपण आदरणीय अमोलदादा म्हात्रे साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करणार आहोत. मित्रांनो, माणसाला जेव्हा ध्येयाचा ध्यास लागतो त्यावेळी कामाचा त्रास वाटत नाही. ज्यावेळी माणसाला ध्येयाचा ध्यास लागतो त्यावेळी कामाचा त्रास वाटत नाही. असेच एक ध्येयवेड व्यक्तिमत्व म्हणजे अमोलदादा यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्व आदरणीय रुपेश दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या शब्दांच्या पुष्पमाळा अर्पूया अमोलदादा यांच्या गळा, अमोलदादा यांच्या गळा. प्रतीक म्हात्रे ला जीवदान मिळते. खर तर आपला करता चेंडू फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट. हाय हँडसम षटका. हॅलो, प्रतीक म्हात्रेचा झेल सोडला त्याचं काही नाही आहे, सिंगल धावाली त्याचं काही नाही आहे, स्ट्राईक रोटेट झाली त्याचं काहीतरी आहे. कारण झेल सोडला होता तिसरा पर्यंत 4 धावांवर रोहित शर्माचा आणि मग काय घडलं होतं 264 धावांचा विश्वविक्रम. आणि घडलंही तसंच. काल संजू सॅमसनचा झेल आणि तदनंतर ज्या धावा आल्यात, इंग्लंड आजही घाबरत असेल. ती खेळी थरारक होती. आणखी एक लांब लचक फेकून दिलाय. बाहुबली दुसरा हवाईला षटका.
साईश्वर मात्रेला पहिल्या 3 चेंडू जे निर्धाव टाकले होते तदनंतर हलक्यात घेतलं होतं कलव्या संघानं. पण तो कधीही कोणाला हलक्यात घेऊ नका. माहिती आहे ना काय होतं, लोक काय करतात, जरी पत्त्यामधला बादशाह गेला ना तरी जोकरला बादशाह बनवतात. वेळ प्रत्येकाची येते, लक्षात घ्या. त्यामुळे काय घडलंय, एक स्ट्राईक चेंज. महेंद्र बुवा तुम्ही झेल नुसता सोडला तर स्ट्राईक चेंज झाली आणि घडलंय विपरीत. तब्बल 12 धावांचा मार पडलाय. सुबोध मात्रेला तडाखे लगावले गेलेत. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा तेवढ्या ताकदीनं झेल. अक्षय पटेल तिथं होता की काय असं वाटू लागलाय, परंतु नाही आहे, झेल सुटलाय. आणखी एक दुसरी धाव मिळतीये की एकच, 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय तब्बल 37च्या घरात. 3 बाद 37. आता मात्र करायच्या आहेत 13 धावा. 7 चेंडू 13 धावा, 7 चेंडू 13 धावा. जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता ना तो आता ICU वॉर्ड मध्ये दाखल केलाय साईश मात्रेनं. अफलातून खेळ बघायला मिळतोय. हा एक सर सॉरी 8 चेंडू आहेत, माफ करा. येस 8 चेंडू 13 धावा. ओहो आणखी एक जोरदार परंतु वज्रमुठी झेल पकडला जाईल आणि क्लंपलाय खेळ. आता मात्र सुटणार नाहीये झेल, म्हणून साईश्वर मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला सामना काय अप्रतिम बघायला मिळतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हार मानायला कोणी तयार नाहीये, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जातोय, कारण आम्हाला माहिती आहे त्या परमेश्वराजवळ आम्ही जिंकू शकत नाही आहे. सागर मात्रे मैदानाकडे दाखल झाला. याच दरम्यान दीवगावचे रुपेश मात्रे अर्थात एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता फाल आणि कलवे टीम करता देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. जाऊया सामन्याकडे. सामना प्रतिम आहे, म्हणून तर म्हटलं गेलं क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. स्ट्राईक एंडकडे असेल. आता मात्र फलंदाज सागर मात्रे स्ट्राईक एंडकडे आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज असेल प्रतीक मात्रे, जो 2 धावा खेळतोय. संघाची गरज ओळखून खेळ करतोय, परंतु आता मात्र समीकरण बिघडलंय. या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरता सुबोध मात्रे दाखल झालाय. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सागर. शर्वरी 11 भाल, विपक्ष आदर्श कळवे. ओह जबरदस्त चेंडू आणि फेकून दिलाय 1 बाउ सीमा रेषे पलीकडे. सागर मात्रेनं पहिला चौकार खणखणीत नोंदवलाय. चेंडू 9 धावा. सामना होता कुठं आलाय कुठं, सामना आहासे आहात घेऊन ठेवलाय. सुपर दर्जाची लढत पाहिली, प्रेक्षणीय लढत बघायला मिळतीये. पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत दाखल होण्याकरता कडवी झुंज बघायला मिळते. अजूनही हार मानायला कोणी तयार नाही आहे. संघर्ष अगदी टिपेला पोहोचलाय. 12वे खेळाडू अजूनही शांत आहे. इट्स अ नेल बायटिंग फाईट बघायला मिळते. दोन्ही संघ खरं तर असं म्हणेन आपल्या ग्रामदेवतेला साकडं घातलं असेल. माझा संघ जिंकला पाहिजे, कारण ट्रॉफीज बघितल्यानंतर प्रत्येक कर्णधाराला वाटतंय की माझ्या गावात वाजत गाजत ही ट्रॉफी गेली पाहिजे, म्हणून सुपर 4 मध्ये धडकण्याकरता ही लढत बघायला मिळते. सुपर अ गटातील एक जबरदस्त बिग फाईट मुकाबला बघायला मिळतोय. याच्यानंतर रामवाडी विपक्ष कलवे, आणखी एक प्रेक्षणीय लढत बघायला मिळेल. गोलंदाज आलाय, हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज महेंद्र बुवा अर्थात रायगड भूषण यांनी देखील सन्मानित आहेत, कारण त्यांच्याकडे कलेला देखील खूप महत्व आहे आणि त्याच्याकडे ती कला आहे. मात्र मृदुंग वाजवतायत ते.
पखवाज वादक आहे आणि ते मात्र आपण बघू शकाल आणि स्वतः उत्तम गायक देखील आहे आणि आज उत्तम क्रिकेटर म्हणून त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. स्वतः सिद्ध व्हाल तर प्रसिद्ध व्हाल. पहिला चेंडू सुरेख सुरेख चेंडू सुरेख चेंडू अगदी बॉडीचा वेध घेणारा जो प्रतीक मात्र अजूनपर्यंत 2 धावांवर खेळतोय. आता मात्र थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय. पहिला चेंडू डॉट खेळलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मधलं समीकरण जुळत नाहीये. निसर्गाचा नियम आहे, जिथं मिलन नाहीये तिथं उत्पत्ती नाहीये. यस दरम्यान 5 चेंडू 9 धावा संरक्षण करण्याकरता. झेल 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 होईल का? पकडला जाईल का झेल? ओ पहिले तू करते करते हा झेल सोडलाय. झेल सुटलाय आणि घडलाय मात्र काय की पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. जी चुकी मगाशी महेंद्र बुवानं केली होती ना, आणि त्या चुकीला काय घडेल हे ना काळ ठरवेल. भोगे तुम्हाला भोगावे लागतील, याच मैदानावर ते भोगावे लागतील. मगाशी देखील आपण बघितलं होतं याची देही याची डोळा. मग स्वतः आता गोलंदाज आहे. आता होईल काय? आता मात्र समीकरण बिघडलंय. अजूनही 8 धावांची गरज आहे. चेंडू शेष आहे 4 चेंडू 8 धावा 4 चेंडू 8 धावा. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्ब में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. दादा चेंडू नक्कीच एक धाव देऊन जाईल. लेग बायच्या रूपाने का होईना एक धाव मिळते. ही एक धाव खूप महत्वाची आहे. आता मात्र प्रतीक मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक कडे आहे. समीकरण बिघडलंय. 43 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. आता 3 चेंडू 7 धावा 3 चेंडू 7 धावा. टिक 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 वाजू लागली आहे. हृदयात नव्हे आता डोक्यात वाजू लागली आहे. 12वेचे खेळाडू थोडे स्मित हास्य करण्याचं नाटक करतायत, परंतु दडपण आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल नाटक करतायत. फक्त ते प्रचंड तणावाखाली आहे. 3 चेंडू 7 धावा. नायक टू खलनायक. कोण नायक असेल आणि कोण खलनायक असेल? महेंद्र बुवा जो मगाशी खलनायक ठरला होता, आता त्याला नायक बनण्याची संधी आहे. ओहो जबरदस्त जबरदस्त चेंडू. लेग बिफोरचा अपील ऑफ स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने दंडित केलं शकत नाही आहे आणि चेंडू जातो तो निर्धाव. प्रतीक मात्र पुन्हा एकदा चाचपडतोय. काहीतरी बिनसलाय. शर्वर 11 भाल संघ बॅकफुटला नेऊन ठेवलाय. समीकरण बिघडलंय. 2 चेंडू 7 धावा. 6 चेंडूत 9 धावा करायच्या होता. आता सामना आणून कुठं ठेवलाय? महेंद्र बुवानं खरोखर जादू केली. क्या बात है. 2 चेंडू 7 धावा. रुपेश पाटील आणि त्यांचे सगळं आयोजक मित्र परिवार खुश आहे. पहिला सामना चित्त थरारक. ओह क्लासिकल. इट्स अ बिग हिट. लांबवर फेकून दिलाय. बॉलला ग्रीन बॉलला मारून मारून लाल 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 गुंजाल केलाय. इट्स अ बिग हिट. षटकार. आमच्या टप्प्यात आणलं तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आणि कार्यक्रम तर झालाय. मुलशी पॅटर्नचा डायलॉग आहे. ठोकणार तर टॉप चालात आणि काय ठोकलाय. प्रतीक मात्र ऑन फायर. महेंद्र बुवाला ठोकलाय. 1 चेंडू 1 धाव. खरं तर आता दबाव फलंदाजावर आहे, गोलंदाजाकडे काहीच नाही आहे. कारण 1 चेंडू 6 धावा असतो तो फलंदाज निर्धास्तपणे मारत असतो. जेव्हा 1 चेंडू 1 धाव येते ना, तेव्हा बऱ्याच अंशी आपण असं बघतोय की हा संपूर्ण टाळ्या देऊया. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर कुणीही जिंकू द्या. कलवे विपक्ष भाल. काय अफलातून भेदक सामना बघायला मिळतोय. पहिली लढत आणि काय शुभारंभ झालाय. सुपर. अरे बाज होगा तो अपने घर पे. अगर बात मेरे टीम के ऊपर आई ना तो तुम्हारे किसी भी गेंदबाज को नहीं छोड़ूंगा. प्रतीक मात्र सांगून चाललाय. परंतु दुसऱ्या बाजूला काय घडलाय? महेंद्र बुवा नायक टू खलनायक हा प्रवास करेल का? काय होईल?
टिक 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 फासल्या फास्ट पोज बघायला मिळत आहेत. सुपर सामना आहे. आम्ही शांत बसलोय, आम्ही शांत आहोत. क्लास केलाय आणि शर्वरी इलेव्हन भाल संघ विजयी. बॉलच बाहेर. अफलातून